सो पालकांसाठी सगळ्यात पहिले ॲक्सेप्टन्स इतका महत्त्वाचा असतो की माझं मूल दुसऱ्यांपेक्षा वेगळं आहे हे ॲक्सेप्ट करणं. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की 2 वर्ष मला माझ्या मुलाच्या वयासारखी दुसरी मुलं मला डोळ्यासमोर नको असायची. मी बघू शकायचे नाही त्यांच्याकडे की अरे तो बोलतोय, तो आईला मागतोय आणि माझा मुलगा नाही मागत आहे. सो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं ॲज अ पेरेंट म्हणून इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण एकदा तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं की तुमचं निम्म हर्डल तुम्ही क्रॉस केलं. म्हणजे कित्येक मुलं अशी असतात आई की कुठे घेऊन जात नाही मुलांना, लाज वाटते की तो असं करतो, तो तसं करतो. नाही, तुम्ही सगळीकडे घेऊन जायला पाहिजे, पण तुम्हाला ह्याच्यासाठी लोकांचा सपोर्ट भयंकर लागतो. हे एकट्या आई वडिलांचं काम नाही. इट इज अ व्हेरी टफ जॉब फ्रॉम द पेरेंट्स पर्स्पेक्टिव्ह. कारण काय होतं माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा सर म्हटले की बोलत नाही, बोलायला शिकवा, बोलायला शिकवा. सो बोलत राहायचं, त्याच्याशी बोलत राहायचं. तू जितकं बोलशील तितकं त्याच्या कानावर पडेल. म्हणजे मला आठवतं की कधी कधी माझं तोंड दुखायचं. आई मला म्हणली अगं तुला वेळ लागेल, नको असं करूस. एवढं त्याच्याशी बोलायचं की काय मी करू. आणि मग पेरेंट्स सगळं ट्राय करतात. हा होमिओपॅथिक डॉक्टर, तो आयुर्वेदिक डॉक्टर, तो ॲलोपॅथिक डॉक्टर, पत्रिका दाखव, या ज्योतिषाकडे जा, या गुरुजींकडे जा. बिकॉज पेरेंट्स आर होपलेस. तुम्हाला काहीच कळत नाही.